महापौर होईपर्यंत शिंदेंकडून खबरदारी घेतली। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सत्ता स्थापनेआधी एकनाथ शिंदेंचे नगरसेवक आता हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती सध्या मिळते। महापौर होईपर्यंत शिंदेंकडून खबरदारी घेतली जाते। अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतलाय, नेमकं काय घडतंय? कल्याणी, खरं तर एक मोठी बातमी आपल्या सध्या हाती लागली आहे, ती म्हणजे अशी की शिंदेंनी आपले सर्व निवडून आलेले 30 नगरसेवक आहेत त्यांना तातडीने वांद्रे येथील ताजलँड हॉटेल या ठिकाणी बोलवलेलं आहे। आणि खरं पाहायला गेलं तर सत्ता स्थापनेचे एकीकडे वारे वाहू लागलेले आहेत। भारतीय जनता पक्ष महापौर पद आपल्याकडे ठेवणार असे देखील सूत्रांकडून समजून येत आहे। पण अशामध्ये शिंदेंनी देखील आता जी आहे सिक्युरिटी एक प्लॅन केलेली आहे सर्व नगरसेवकांसाठी, आणि ती आपले नगरसेवक फुटू नये यासाठी काळजी जी आहे ती घेण्यात येत आहे शिंदेकडनं। आणि अशामध्ये सगळ्यांना जे आहे ताबडतोब ताजलँड एन वांद्रा या ठिकाणी पोहोचण्यास जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि हॉटेल डिप्लोमसी जी आहे ती आता शिंदेच्या नगरसेवकांची होताना दिसून येणार आहे। खरं तर हे नगरसेवक सध्या त्यांना 2 ते 3 दिवस अशा पद्धतीने निरोप देण्यात आलेला आहे, पण नेमकं आता किती दिवस सगळे नगरसेवक तिथे राहणार हे पाहणं महत्वाचं असेल। पुन्हा एकदा शिंदेंनी जी आहे मास्टर स्ट्रोक प्लॅन जो आहे तो करताना दिसून येत आहे। एकीकडे त्यांचे उमेदवार जेवढे निवडून आलेले आहेत ते तरी राहावे, एकजूट राहावे हा प्रयत्न जो आहे शिंदे करताना दिसून येत आहेत आपल्याला। कल्याणी, शुभम, एकनाथ शिंदेंना नेमकी काय भीती वाटते आणि काही नगरसेवक इतर पक्षांच्या संपर्कात आहेत का? खरं बघायला गेलं तर शिवसेनेतील वरिष्ठ नेते असतील किंवा मग प्रवक्ते असतील ते म्हणतात की दुसऱ्या पक्षातले काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत आणि त्यांचं पक्षांतर होऊ शकतं। पण अशामध्ये तर शिंदेंनी अशा पद्धतीने हॉटेल डिप्लोमसी केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अशामध्ये शिंदेचे काही नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे असेल किंवा मग ठाकरे बंधूंच्या संपर्कात काय का, असा एक मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो। आणि नेमके ते चेहरे कोण आहेत, नेमके ते नावं कोण आहेत हे देखील पाहण्यात तेवढंच महत्वाचं आहे। इतकंच नव्हे तर मग आज वांद्रे ताजलँड टेंट या ठिकाणी शिंदे जे आहेत अभिनंदन प्रस्ताव जो आहे तो देखील ठेवताना दिसून येतील। आणि इतकंच नव्हे तर मग पुढे ज्या समिती गठीत करायच्या आहेत त्या समितीबाबत देखील चर्चा जी आहे आज शिंदे करताना दिसून येतील आपल्याला। कल्याण, शुभम, हे सगळे नगरसेवक किती वाजेपर्यंत हॉटेलमध्ये पोहोचणार आहेत आणि पुढे एकनाथ शिंदेंची काय रणनीती? अर्थातच त्यांना तातडीने येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। साधारणतः 3 वाजेपर्यंत सगळे नगरसेवक जे आहेत त्या ठिकाणी पोहोचताना दिसून येतील। स्वतः एकनाथ शिंदे हे देखील 3-3:30 वाजताच्या दरम्यान तिकडे जाणार असल्याची माहिती दिसून येत आहे। नक्की शुभम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आहे, महापौर होईपर्यंत एकनाथ शिंदेंकडून सध्या खबरदारी घेतली जाते, कारण सगळ्या नगरसेवकांना महापौर होईपर्यंत एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती आहे।